आलेले आहे आपल्या गुरु नानक पंजाबी ढाब्यावर आणि सगळेजण म्हणत होते तुम्ही हॉटेल काय केलं काय. तर बघा मी आज इथं आले, चहाची ड्युटी केली. आहोलला तिकडे ह्याच्यावर बसवलंय आपल्या प्रिन्स हॉटेल मटन खानावर #हुरकाव तिथं आहेत ते. मला इकडे पाठवले म्हणले जातो इकडे मी तिकडे बघतो. तर तिथं जरा थोडी मटणाची ह्याची त्याची खूप गर्दी बिन झाली. मला काही झेपाना आणि घसा सर्दी पण दुखती आणि इथं काय आहेत कामगार, तिथं कामगार कमी आहे. मग कामगार घेतले आता संध्याकाळी तिकडे न्यायच्या म्हणून थोडेफार मग म्हणलं तुम्ही बघा की मी इकडे ज्युपिटर घेऊन इकडे आलेले आपल्या प्रिन्स हॉटेलवर. इकडे जरा दुपारचं शांत असतं, संध्याकाळची खूप गर्दी असते म्हणून इकडे आले. तुम्हाला वाटलं का नाही हे पण हॉटेल बंद केलं का? हॉटेल नाही चालू, हॉटेल आहे कुठे गेली बाई, गेली का तिकडे? तर तिथलं आपलं कसं हॉटेल आहे ना तसंच इथं पण हॉटेल चांगलं मस्तपदी करायचं फॅमिलीसाठी. आपण ते हॉल तर सजवलेला आहे पण त्याला ते आतून वगैरे सगळं मालक काय म्हटले चांगलं टाकाटक करून देतो. इथले मालक आपले त्या हॉटेलला बोलवले होते तर म्हणले खरंच हॉटेल छान आहे, आपलं पण हॉटेल सुधारू आपण जरा थोडंसं अजून 1-2 महिन्यांनी फॅमिलीसाठी. आणि हे हॉटेल कसं आतमध्ये साईडला येईल, रोड टचला नाही आहे. रोड टचला असलं ना दिसतं माणसाला, ही पार आतमध्ये आल्यावर दिसते. बोर्ड हे लावले तरी आपण आता इथलं पण हॉटेल ते म्हटले टाकाटक करू मस्तपैकी छान टाकाटक करतील, नीट करून देतील पण भाडं वाढवतील पुन्हा. पण जाऊ द्या, आपल्याला भाडं जरी वाढलं तर द्यावं लागतं. पण हॉटेल चांगलं असलं, फ्रेश हॉटेल असलं की फॅमिलीला थांबवतं. त्या फॅमिलीला त्या हॉटेलला ना फॅमिली खूप थांबतात की बाबा चांगलं हॉटेल आहे, क्वालिटी चांगली देतो. आणि इथं कसं ढाबा असल्यामुळे इथं फॅमिली नाराज होती की नको बोलते. मग फॅमिलीसाठी असा मस्तपैकी हॉल आपण तिथं बनवू म्हणतात पलीकडच्या साईडला ती. तर म्हणजे चालते. काल रात्री आले त्यांच्या हॉटेलवर तिकडं म्हणजे काय केले काय नाही काय म्हणजे हॉटेल इकडं हॉटेलला असं तसं बोलले बसले. इथलं पण आपण बघूया चालतं. तिथं खूप गर्दी होती नाश्त्याला सकाळी. आपल्या इथं वडापाव मिसळ हे ते मी काय दाखवलं नाही मटणाच्या ह्याच्यातमुळं. चला मग #हुरका यायचं यावं लागतं बरं का मटण प्रिन्स हॉटेल खानावळ. चला मग बाय, नमस्कार. असं वाटतंय हॉटेलवर आल्यावर वेगळंच वाटायला लागले मला. त्या हॉटेलची सवय लागली इथं कर्मा नाही ह्या हॉटेलवर येत मला. कारण किती दिवसांना आले मी 10-12 दिवस झाला असेल तिथंच कंटिन्यू त्या हॉटेलवर आहे आणि ह्या हॉटेलवर ते येत होते. मग आज जरा कणकणी आले त्यामुळे मला म्हणले तू जा तिकडच्या हॉटेलवर, मी आहे इकडं कामगार करतात. आणि तिथल्या हॉटेलवर कसं म्हणजे आपण बघावं लागतं. फॅमिली आली की पुढं होऊन भाकरी करा गरम गरम छान मस्तपैकी ही द्या. इथं कसं रोटी आहे ही आहे. इथले आचार्य वगैरे हुशार आहेत. तिथं जती नाही तो जरा त्याला मिसळपाव ते सगळं भेटतंय ना. आपण ती घरगुती पद्धतीने तिथलं ठेवले ना त्यामुळे मग घरगुती पद्धतीनेच फॅमिलीला जायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला थोडीशी पण काळजी घ्यावी लागते. धावपळ होती माझी आणि मग म्हटले जाऊन तिथं बघतो. मग आज ते तिथं बघते. मग मी आले इकडं पण हॉटेल